नमस्कार. लोक महाराष्ट्र माझा संपादक बळीराम बोडके सह नाशिक जिल्हा प्रतिनिधी दीपक शेवाळे यांचे बातमीपत्र पहा. पुढील बातम्या. नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सन्माननीय नेर साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी आज उपस्थित झालेले अटल दिव्यांग भवनमध्ये. आणि आजचा विषय होता की नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याबाबत. तर आज आमच्या सोबत जोडलेले आहेत आजच्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले आपले बबलूभाऊ मिर्झा. सर, काय सांगाल तुम्ही आजच्या ह्याच्या मीटिंगमध्ये काय विषय झाला? आज या ठिकाणी नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त माननीय नितीन नेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग योजनांसाठी अर्ज करतात, त्यांची हेळसांड थांबावी यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त माननीय मनीषाजी खत्री, माननीय महापौर हिमगोजी आहेत, माननीय अतिरिक्त आयुक्त पद्मिनी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय नितीन नेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिव्यांग पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. आता हयातीचा दाखला ऑनलाईन. नाशिक मनपाचा महत्त्वपूर्ण निर्णय. घरबसल्या ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध. संपादक बळीराम बोडकेसह नाशिक. लोक महाराष्ट्र माझा न्यूज. जिल्हा प्रतिनिधी दीपक शेवाळे. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग पेन्शनधारकांना आता दरवर्षी सादर करावा लागणारा हयातीचा दाखला तसेच पेन्शन योजनांशी संबंधित अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महापौर सौ हिमगौरी आडके, उपायुक्त नितीन नेर व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली आहे. नाशिक मनपाच्या अट्टल दिव्यांग भवन येथे आयोजित प्रात्यक्षिक कार्यक्रमात आयटी इंजिनियर श्रीराम जागिंडे यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज कसा भरायचा व हयातीचा दाखला कसा सादर करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी शिवसेना दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश वाणी, प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलूभाऊ मिर्झा, भाजप दिव्यांग सेलचे नाशिक शहराध्यक्ष विनायक कस्तुरे, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे, कोषाध्यक्ष संतोष नाठे, ग्रामीण जिल्हा सचिव चिंतामण पागे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. हयातीचा दाखला सादर करण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना वारंवार मनपा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याने होणारा आर्थिक व मानसिक त्रास आता कमी होणार आहे. ऑनलाईन सुविधेमुळे दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून हा उपक्रम दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल ठरणार आहे. बनवलेला आहे जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्यांचे जे काही लाभार्थी योजना आहेत त्या योजनांचा अर्ज त्यांना ऑनलाईन करता येईल आणि त्या योजनांचं ॲप्लिकेशनचा स्टेटस ते सुद्धा त्यांना ऑनलाईन बघता येईल, जेणेकरून त्यांचे ऑफिसेसला जे चक्कर मारणं आहेत ते बंद होईल आणि त्यांना लाभ देणं अजून सोयीस्कर होईल आणि जलद गतीने होईल. याच्यासाठी आपण प्रयत्न केले. तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे काम करणार आहोत आणि लवकरच ती सेवा नाशिक महानगरपालिकेच्या सगळे दिव्यांग बांधवांसाठी लाईव्ह केली जाईल. ओके, धन्यवाद सर. आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र. पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.